बजरंग सोनवणे देखील त्याच्यासोबत आहे, काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊया. या दिल्लीमधील आपल्या स्वर्गीय शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांना आधार धीर देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी आलो आहे. शेवटी संकट हे प्रत्येकावर येतात आणि देशभरातला मराठा समाजाच्या लेकरावरती जर संकट यायला लागली तर आपण त्यांना आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी आणि त्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण साथ दिली पाहिजे. कारण जर कुटुंबानं आपल्याला वेदनापूर्वक हाक मारली तर त्यावेळेस आपण राज्यभरातले, महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी, सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी, पक्ष कुठलाही असू द्या, ज्यावेळेस समाजाच्या लेकराचं आत्महत्या झाली गेली, त्याला प्रवृत्त केलं गेलं, त्या लेकराच्या कुटुंबियांना आपण धीर देण्यासाठी सगळ्यांनी तिथं गेलं पाहिजे, त्यांना साथ सगळ्यांनी दिली पाहिजे. या भूमिकेतून मी फक्त समाज आणि देशातल्या समाजाला आपण साथ दिली पाहिजे, या भूमिकेतून आज आलो. तुम्हाला दिल्लीमध्ये अनेक खासदारांनी भेटणार आहात, अनेक खासदारांनी भेटणार आहात. महत्त्वाच्या लोकांची तुम्ही भेटी घेणार आहात? नाही, माझ्यासाठी महत्त्वाचं शौर्य पाटील आणि त्यांचं कुटुंबीय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण मनोजी बरेच दिवस झाले अटक झालेली नाहीये आरोपी शिक्षकांना. त्याला अटक करावी लागणार आहे, त्या शाळेवरती ही कारवाई करावी लागणार आहे. मी कुटुंबियाशी बसतो, मी सविस्तर त्यांचं मत जाणून घेतो, त्यांचं म्हणणं काय आहे ते सगळं ऐकून घेतो. मग त्याच्यानंतर मग आपल्याला इथं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना, राज्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना, केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि राज्याच्या दिल्लीच्या गृह मंत्रालयाला सांगता येईल. तसं आमच्या महाराष्ट्रातले बी असणारे मला वाटतं 4 ते 5 कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रीय, त्यांच्याही कानावरती मला हे टाकता येईल की हा विषय आपल्या समाजाच्या लेकराचा आहे, इथं राजकारण नको. नाही, आधी माहिती घेतो आणि मंत्र्यांना सांगून देतो. पाटील पण एक प्रश्न, मुख्यमंत्र्यांचा उल्लेख तुम्ही केला, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा उल्लेख केला, पण या सगळ्यांना पत्र दिली गेलेली आहेत. तुमचे शेजारचे खासदार आत्ता उभा आहेत, बजरंग सोनवणे असतील, निलेश लंके असतील, त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट देखील घेतलेली आहे, पण कारवाई अजून नाही, फक्त भेटी होत आहेत. त्यासाठीच आपण कुटुंबियांना धीर जो महत्त्वाचा असतो, आधार जो असतो ना, आपण ते देणं गरजेचं आहे. ते आमच्यातलं लेकरू आहे. त्यासाठी मला एकदा कुटुंबाकडून सगळ्या गोष्टी उद्या मी जाणून तुमच्या समक्ष घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपली फाईट कशी असते तुम्ही फक्त बघा. पाटील एक प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी मराठा समाज हा अशा प्रकारे जातो, विशेषतः जे सोनं आणि संबंधित व्यवसाय करतात, तर या सगळ्यांच्याच सुरक्षिततेवर, त्यांच्या भविष्याच्या कुटुंबातल्या सुरक्षिततेवर यामुळे प्रश्न निर्माण झाले. पहिल्यांदा असं होतं की ज्या महाराष्ट्राने सगळ्यांना सामावून घेतलं त्या मराठी माणसावर दुसरीकडे कुठेतरी अन्याय होतोय. नाही, आता होणार नाही म्हणून तर आपण ही प्रक्रिया करायला होतात. आपण जे इतक्या खस्ता खायला लागलो, इतक्या लांबपर्यंत पळायलो, महाराष्ट्राला दिल्लीची गरज आहे, दिल्लीला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची गरज आहे. हरियाणापासून राजस्थान, राजस्थानपासून मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रात जे सगळ्या आपल्या बाजू आहेत हे आपल्याला भक्कम कराव्या लागणार आहेत. इथल्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मदत करावी लागणार आहे आणि इथल्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्यांना हे सगळी सांगड आपल्याला घालावी लागणार आहे. त्यासाठी हे पहिलं पाऊल आहे आता न्यायाकडे जाण्याचं. फक्त कुटुंबाची भेट आणि साधारणतः त्याचा कसं असणार दिनक्रम तुमचा? नाही, मी फक्त कुटुंबियासाठी आलो आणि त्यांना न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र आणि देशातले मराठी आम्ही उभा करण्याचं ठरवलंय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.